आपला बळी मीराच्या गर्भात वाढलाच पाहिजे. तिला मुलगी झाली म्हणजे तिची नाळ तोडून आपल्याला दोघींचाही बळी देता येईल. लवकरात लवकर मीराला बाळवायला हवं. त्यावरच पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मंजिरी, काय झालं? काही नाही, झोप लागत नव्हते. कसला विचार करतेस एवढा? तुझ्याकडे बघूनच कळते तू कसला तरी विचार करतेस. नाही, फार काही नाही. मंजिरी, माझ्याशी बोलू शकतेस तू? हं? तू असे विचार करत जागी राहणार, मी झोपणार, असं कसं शक्य आहे? बोल ना. माझ्या मनात काय चाललंय खरंच ऐकायचं तुम्हाला? बोल, काय झालंय? दाखवा 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 तर बघू तर दे एकदा. अरे एकदा बघू तर दे, तुला काय काय आधी मी बघणार, आधी मी बघणार. दाखवतो. एक मिनिट. बापरे, खरंच 2 लाखाचा चेक आहे हा. आणि खाली दादाची सही सुद्धा आहे. म्हणजे सोन्याहून पिवळं. कसं काय जमलं तुम्हाला हे? बायको, तू एका ना स्मार्ट माणसाशी लग्न केलंयस. लक्षात ठेव, जर पैसा काढायचं ठरवलं ना की आपण पैसा काढतोच. डॅड, अरे खरंच तुम्हाला ते बदकांच्या अंड्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय? शहामुर्गांच्या अंड्यांचं कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही गरीब ते गरीबच राहणार. अरे जरा मोठा विचार करा की. नाही डॅड, एक मिनिट. गरीब आणि आम्ही. एक 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 मिनिट, एक मिनिट. हा मोठा विचार ना तुमच्याकडेच ठेवा. मला सांगा, या पैशाचं काय करणार आहात तुम्ही? माझा व्यवसाय मोठा करणार. एक मिनिट, तुम्ही नक्की नक्की कोणाकडे गेला होतात मीटिंगसाठी? मीटिंग? नो ऑफिस, नो क्लायंट, नो मीटिंग, ओनली प्रॉफिट. प्लीज डॅड, प्लीज. असा कुठला बिझनेस असतो का? तुम्ही काही घोळ घालून ठेवला नाहीयेत ना? बायको, तू मला म्हणाली होतीस पैसे कमवून दाखवा. 4 दिवसात 2 लाख कमवलेत मी. हा, म्हणजे महिन्याभरात 15-16 लाख होतात. अजून काय हवंय आपल्याला? हा, आणि तुमच्या बिझनेसचं काय? बिझनेस? डॅड, फ्रॉड करण्यात पण तुम्ही माझे बाप निघाला का? सत्य परिस्थिती सांगतोय बाळा. ऐक, जाऊ दे, मला जरा कडकडून भूक लागली आहे. शिवाय हा चेक पण डिपॉझिट करायचा आहे. दादा, खूप सुंदर आहे हा गिफ्ट बारशासाठी. बघू. हो, हे बघ. सुंदर आहे ना? हो ग, खूपच छान आहे. ते डिटेल्स पण खूप हो सुंदर हो, हे पण छान आहे खरंच. वहिनी, बारशासाठी परफेक्ट गिफ्ट आहे ना? खूप गोड आहे. मीरा, बस बस ग, बस. गुड मॉर्निंग दादासाहेब. बाबा, तुम्ही बारशाला ऑफिसहून डिरेक्टली जाताय? नाही, अजून काही ठरलेलं नाहीये. नाही, कारण की मग आईला पिकअप करायला यावं लागेल की कसं ते एकदा. तू आणि मीरा नाही येणार आहात का? येतोय आम्ही. गुड. काय ना, देसायांच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा क्षण आहे.
आणि ते नेहमी आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये अगदी आनंदाने सहभागी होतात. मग आपणही त्यांच्या कार्यक्रमांना जायला हवं ना. आणि दादा, घरात बाळ येणं ही सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. नाही ते तर आहेच, पण देसायांना खूप वर्ष मूल होतच नव्हतं. शेवटी ते आजकाल काय IVF वगैरे करतात, ते सगळे प्रयत्न केले आणि मग त्यांना मूल झालंय. त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे. आणि मूल जन्माला घालणं हे बाईच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं, हो ना. मातृत्वामुळे बाईला पूर्णत्व येतं. आणि म्हणूनच मी स्पेशली देसाईंच्या बायकोला विश करायला जाणार. अथर्व, मीरा, आपल्याही घरात आता एक बारसं व्हायला हवं. आपल्या घरात? हो ना अनन्या, म्हणजे वेदा आहेच, पण तिच्या सोबतीला कुणीतरी यायला हवं ना. एक्झॅक्टली बाबा. मी पण किती दिवस खेळणार ना तिच्या सोबत. आणि माझं लग्न झाल्यावर काय करणार ती? वेदासोबत खेळायला तिचा भाऊ नको का? हो की नाही बाबा? नाही अनन्या, वेदाला बहीणच असायला हवी. अरे बहीण असली तर बेस्ट आहे. मीरा, अथर्व, हे सगळं बोलायची ही योग्य वेळ आहे की नाही मला माहिती नाही, पण कालच माझं आणि मंजिरीचं बोलणं झालंय या विषयावर. आता आपल्याही घरात एक लहान मुली यायला हवं. आम्हाला काय नात नातू कोणी चालेल. नाही पण दादा, त्यांच्याही मनाचा थोडा विचार करायला हवा ना. म्हणजे आपल्याला वाटलं मूल हवं आणि मूल झालं असं तर नसतं ना. नर्मदा, हीच योग्य वेळ आहे. अथर्व आणि मीरा आता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात बाळ जन्माला आलं की ते कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतं.